प्रशांत जगताप यांनी पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी दिला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास जगताप यांचा विरोध होता। तर आता प्रशांत जगताप यांची मनधरणी करण्याचा पक्षाकडून प्रयत्न सुरू आहे। खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रशांत जगताप यांना फोन गेलेला आहे। प्रशांत जगताप तातडीने मुंबईला रवाना झाले। मला असं कळतंय की प्रशांत जगतापनी राजीनामा दिलाय। बर मला कळतं। बर मग प्रशांत अरे एक तुम्हाला सांगतो, मी सभागृह नेता होतो। प्रशांत जगताप माझ्या बरोबर नगरसेवक होते। त्यावेळेस ज्यावेळेस एका विषयावर आमची महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये चर्चा चालू होती, त्या चर्चामध्ये प्रशांत जगताप थोडंसं निगेटिव्ह बोलत होते आणि मग सभागृहामध्ये आम्ही सगळे। तर या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी स्वतः प्रशांत जगताप फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। तर जगतापजी, आपण नाराज आहात असं कळतंय, राजीनामाही दिलाय, काय आपली प्रतिक्रिया? या संदर्भामध्ये मी राजीनाम्याच्या संदर्भातला जे काही माझी चर्चा होतीये त्या संदर्भामध्ये असाच या ठिकाणी कुठेही चुकीच्या संदर्भातली चर्चा होऊ नये। माझा निर्णय जो आहे तो माझ्या पक्षाची विचारधारा, माझ्या पक्षाचं या शहरातलं एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून अस्तित्व त्या ठिकाणी संपू नये। ज्या कार्यकर्त्यांनी अडचणीच्या काळामध्ये हा पक्ष सांभाळला, कुठेही या ठिकाणी सत्तेच्या आकर्षणापोटी या ठिकाणी सरकारच्या कुठल्याही पक्षाबरोबर गरोबा केला नाही, त्यांच्यासाठी जी माझी भूमिका आहे। सुप्रिया सुळे यांनी देखील स्वतः आपल्याला फोन केलेला आहे, भेटायला सुद्धा बोलावलेलं आहे। पुढची आपली भूमिका काय असेल? तर धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली यासाठी। तर आपण पाहतोय खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशांत जगताप यांना फोन केलेला आहे। प्रशांत जगताप यांनी शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर आता प्रशांत जगताप तातडीने मुंबईकडे रवाना झालेले आहेत। तर माझ्या पक्षाची जी भूमिका आहे त्यावर मी ठाम असल्याचं प्रशांत जगताप यांनी TV9 सोबत बोलत असताना म्हटलंय। मला असं कळतंय की प्रशांत जगतापनी राजीनामा दिलाय। बर मला कळतं। बर मग प्रशांत अरे एक तुम्हाला सांगतो, मी सभागृह नेता होतो। प्रशांत जगताप माझ्या बरोबर नगरसेवक होते। त्यावेळेस ज्यावेळेस एका विषयावर आमची महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये चर्चा चालू होती, त्या चर्चामध्ये प्रशांत जगताप थोडंसं निगेटिव्ह बोलत होते आणि मग सभागृहामध्ये आम्ही सगळे प्रशांत जगतापला सांगितलं की तू असा कसा बोलतोय तू, कारण त्यावेळेस सगळी सत्ता दादाच पाहत होते, सगळे निर्णय कोणते घ्यायचे वगैरे। तेव्हाच प्रशांत जगतापचं भाषण आहे जनरल बॉडीमध्ये की माझी जर छाती फाडली तर त्याच्यामध्ये अजितदादा दिसतील। बर अरे आणि आता तर वेगळी भूमिका आहे, म्हणजे तुम्ही स्वार्थी किती आहात।